जेव्हा आपण गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात, जर तुम्हाला बाहेरचं जग बदलायचं असेल, तर सर्वप्रथम आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघणं गरजेचं आहे. आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत, वेदना आहेत, या सगळ्या आपल्या आतमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे त्याला पहिल्यांदा रिलीज करणं गरजेचं आहे. त्यामुळे 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यानेच आपलं आयुष्य बदलू शकतं मित्रो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मित्र या 4 वाक्याने कसं काय आयुष्य बदलू शकतं, हे तुम्हाला मी याच्यामागचं सायन्स आणि अध्यात्म नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर, हिप्नोसिस, हीलर, सायकॉलॉजिस्ट, एनएलपी कोच, पॅरेंटिंग अँड मेमरी कोच. मित्र गेली 10 वर्ष सतत मी या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि मनाची गुपित हिप्नोसिसच्या दुनियेतून या पुस्तकाचा ऑथर आहे. जर तुम्हाला ते मागवायचं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. मित्र, डॉक्टर ह्यू लेन नावाची एक व्यक्ती आहे. त्यांचे गुरु होते, मॉर्नामोनिक गुरु होते. त्यांच्याकडून त्यांनी हे हिलिंगचं मॉडेल शिकले आणि त्यांनी स्वतः प्रॅक्टिस केलं आणि त्यांच्या हवाईन एक शहर आहे, त्या हवाईन शहरामध्ये एक 750 लोकांचं एक हॉस्पिटल आहे, जिथे क्रिमिनल माइंडसेट लोक राहतात, जिथे अपराधीपणाचे लोक राहतात, जिथे रेपिस्ट लोक राहतात, जिथे अनेक लोक डॉक्टर येऊन गेले. ते डॉक्टर्स पूर्णपणे त्या लोकांना त्रासून जायचे, कारण तिथले जे क्लायंट्स होते, पेशंट होते, पूर्णपणे आरवण टाईपमध्ये होते. म्हणजे ते नक्की त्या डॉक्टरांना मारण्याचा नक्की ते प्रयत्न करायचे आणि डेफिनेटली त्याचा इफेक्ट ते लोक ते तिथलं हॉस्पिटल सोडून जायचे. त्यामुळे तिथे कोणताच डॉक्टर टिकत नव्हता. त्यामुळे तिथल्या नर्स असेल, स्टाफ असेल, तिथं कोणताही एकही व्यक्ती तिथे टिकत नव्हता. पण अचानक त्या हॉस्पिटलच्या सीओना कळालं आणि असे एक व्यक्ती आहे, एक हिलर आहे, त्यांना आपण बोलून बघूया. आणि हे जेव्हा डॉक्टर ह्यूलेनना कळालं, डॉक्टर ह्यूलेनपर्यंत आलं, डॉक्टर ह्यूलेननी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. कारण 650 ते 700 लोक तिथे आहेत. या लोकांना ठीक करणं हे काही खायची गोष्ट नाही. कारण ते पण खूप क्रोनिक पेशंट्स, खूप ॲरोगंट पेशंट, ज्यांची पेशन्स नाही आहेत त्यांच्याकडे, अशा प्रकारच्या लोकांना तिथे हँडल करणं. हा व्यक्ती गेल्यानंतर तिथले स्टाफ असेल, नर्स असेल, त्यांच्याकडे बघून हसायला लागले, त्यांच्याकडे बघून म्हणायला लागले की हा व्यक्ती काही आता हाही निघून जाईल. म्हणजे अशा प्रकारचे टोन्स, अशा प्रकारच्या कमेंट्स ते केल्या गेल्या. पण मित्रहो, अचंबित व्हाल की त्या व्यक्तीने, डॉक्टर ह्यूलेनने कुठल्याही व्यक्तीला न बघितलेलं होतं, त्याला कुठल्याही व्यक्तीला बघितलेलं नव्हतं, कुठल्याही क्लायंट्सला बघितलं नव्हतं. फक्त त्यांची फाईल्स ओपन करून, त्यांच्या फोटोकडे बघून, त्यांच्या नावाकडे बघून त्यांना फक्त हील केलं होतं. सडनली शॉक होताना, बरोबर की नाही? का असं झालं होतं? कारण आपण त्या व्यक्तीला हील करण्यापेक्षा त्या व्यक्तीमधून जे काही आपल्याला आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही कराल, याला आपण म्हणतो ॲडव्हान्स कन्व्हर्सेशनल होपोनोपोनो. हे आम्ही 21 दिवसाच्या हिलिंग मॉड्युलिटीजमध्ये शिकवतो. जबरदस्त रिझल्ट आहेत मित्र. तुम्ही विचार नाही करू शकणार एवढे रिझल्ट. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर अँड मनी, 4ही पिलर्समध्ये तुम्ही त्याचा वापरू शकता. हजारो क्लायंट्सवरती आम्ही वापरलेलं आहे. माझं एक ध्येय आहे की 1111 हीलर्स आपल्याला तयार करायचे आहेत, जेणेकरून ते लोक अनेक लोकांना शिकवू शकतील. सो अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला डेप्थमध्ये माहिती हवी असेल 21 दिवसाच्या कार्यशाळेची, तर माझ्या टीमलाच तुम्ही संपर्क करू शकता, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता. सो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण मिळाला असेल, या प्रॅक्टिकल नॉलेज मी तुम्हाला दिला असेल. तुम्ही तोपर्यंत काय करू शकता, होपोनोपोनो बद्दलचा एक व्हिडिओ इथे खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. 108 वेळा सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना 108 वेळा तुम्हाला करायचं आहे.